विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जर धर्मदाय आयुक्तचा पेपर 6 ते 12 या तारखेदरम्यान असेल तर बघा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हा PDF जो आहे तो यामधून जे आहे ते जवळपास 6 ते 8 प्रश्न फिक्स जे आहे ते तुमचे येणार आहे। जर नाही आले तर तुम्ही परत तुमचा एक्झाम झाल्यावर या व्हिडिओमध्ये या आणि कमेंटमध्ये सांगा की सर यावरून प्रश्न आले नाही। तर हे 1000 प्रश्नाचा PDF आहे। 110% यातील जे आहे ते धर्मदाय आयुक्तच्या इन्स्पेक्टरचा जो पेपर येणार आहे म्हणजे निरीक्षकचा जो पेपर राहणार आहे आणि स्टेनोग्राफरचा जो पेपर राहणार आहे तर यामधील 8च्या जवळपास प्रश्न जे आहे ते हमखास असणार आहे। तर त्याला सुरू करूया। हे प्रश्न आपण 1000 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया। तर याचा जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तो देखील तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार आहे। या 2 दिवसामध्ये तुम्ही याच्यावर 10 रिव्हिजन करून टाका आणि तुमचे 8 मार्क जे आहे ते फिक्स होऊन जाईल। तर फक्त तुम्हाला एक टार्गेट दिलेले आहे। तर या व्हिडिओवर तुम्हाला 200 लाईक जे आहे ते पूर्ण करायचे आहे। 200 लाईक या व्हिडिओवर जर तुम्ही पूर्ण केले तर याचा PDF जो आहे तो टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करून टाकेल। त्यानंतर तुम्ही याच्यावर 10 रिव्हिजन मारा। तर बघा मित्रांनो, हा PDF बनवण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे। त्यामुळे तुम्ही फक्त 200 लाईक देखील जर करू शकाल नाही तर त्यासाठी आपण काय म्हणू शकतो, त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा। चला सुरुवात करूया। ईस्ट इंडिया कंपनी भारतात प्रथम कोणत्या वर्षी आली? तर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचा सनद कोणाकडून मिळाला? राणी एलिझाबेथ प्रथम। भारतात ईस्ट इंडिया कंपनीची पहिली कारखाना कुठे स्थापन केला? सुरत। भारतातील पहिली इंग्रजांची वसाहत कोणती होती? सुरत। पोर्तुगीजांनी भारतात प्रथम कोणते ठिकाण जिंकले? पोर्तुगीजांनी सर्वात प्रथम गोवा जिंकले। इंग्रज व मुघल यांच्यात 1616 साली झालेल्या तहाचे नाव होते सुरत तह। शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर 2 वेळा स्वारी केली। प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1757 मध्ये। प्लासीच्या लढाईत इंग्रजांच्या बाजूने विश्वासघात करणारा बंगालचा सरदार कोणता? मीर जाफर। बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1764 मध्ये। बक्सरच्या लढाईत इंग्रजांनी कोणाचा पराभव केला? तर मीर कासिम, शिराजुद्दौला व शाह आलम यांचा पराभव केला। बंगालचा दिवाणी हक्क इंग्रजांना कोणत्या तहाने मिळाला? इलाहाबादच्या तहाने मिळाला 1765च्या। ड्युअल गव्हर्नमेंट प्रणाली कोणत्या गव्हर्नरने सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्ह। वॉरेन हेस्टिंग कोणत्या वर्षी गव्हर्नर जनरल झाला? 1773 मध्ये। रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या वर्षी आला? 1773। पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी आला? 1784। कोणत्या गव्हर्नर जनरलने परमनंट सेटलमेंट सुरू केले? लॉर्ड कॉर्नवॉलिस। परमनंट सेटलमेंट कोणत्या प्रांतात लागू झाले? बंगाल व बिहार। रयतवारी पद्धतीचे जनक कोण होते? रयतवारी पद्धतीचे जनक होते थॉमस मुनरो। महालवारी पद्धत कोणत्या गव्हर्नरने सुरू केली? तर विल्यम बेटिंग। लॉर्ड वेलस्ली कोणत्या धोरणाशी संबंधित आहे? सबसिडियरी अलायन्स। सबसिडियरी अलायन्सचा स्वीकार करणारा पहिला भारतीय शासक कोण? निजाम हैदराबादचा। डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने अवलंबले? लॉर्ड डलहौसी। सती प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली? लॉर्ड विल्यम बेटिंग। सती प्रथा बंद करण्यात कोणत्या समाजसुधारकाचा मोठा सहभाग होता? राजा राममोहन रॉय। पहिली रेल्वे भारतात कधी व कुठून सुरू झाली? तर 1853 मध्ये मुंबई ते ठाणे। टपाल सेवा सुधारणा व 1 रुपयाचा टपाल तिकीट प्रथा कोणी सुरू केली? लॉर्ड डलहौसी। भारतीय विद्रोह 1857ला कोणते नाव दिले जाते? तर पहिली स्वातंत्र्याची लढाई। 1857चा उठाव कोठून सुरू झाला? मेरठमधून। 1857च्या उठावाचे मुख्य नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केले? बहादूर शाह जफरने। झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या ठिकाणी शौर्याने लढल्या? झाशी ग्वाल्हेर। 1857च्या उठावात कुंवर सिंग कोणत्या प्रांतातून सहभागी झाले? बिहार। 1857च्या उठावानंतर कंपनी राज्य संपून भारतात कोणत्या ताब्यात गेला? भारत इंग्लंडच्या क्राऊनकडे गेला म्हणजे ब्रिटिश सरकारकडे गेला। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? मुंबईमध्ये। काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? WC बॅनर्जी। काँग्रेसच्या स्थापनेत मदत करणारा इंग्रज कोण होता? A.O. ह्यूम। ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी। दादाभाई नौरोजी यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया। दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला सिद्धांत कोणता? ड्रेन थिअरी, संपत्तीचा निचरा सिद्धांत। सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोणत्या चळवळीचे नेतृत्व करत? तर भारतीय राष्ट्रवादी चळवळ। गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज येथे कोणते अधिवेशन झाले? काँग्रेसचे पहिले अधिवेशन। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेच्या काळातील गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड डफरीन। बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? 1905 मध्ये। बंगाल फाळणी करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कर्झन। स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेतून सुरू झाली? बंगाल फाळणी 1905। वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चॅटर्जी। आनंदमठ हे पुस्तक कोणी लिहिले? बंकिमचंद्र चॅटर्जी। स्वदेशी चळवळीत कोणते घोषवाक्य प्रसिद्ध झाले? स्वदेशी स्वीकारा, विदेशी नाकारा।
1907चा काँग्रेस अधिवेशन कुठे झाले? सुरतमध्ये. सुरत अधिवेशनात काय घडले? काँग्रेसचे गरम व मवाळ गट पडले. काँग्रेसचे गरम गटाचे नेते कोण होते? लोकमान्य टिळक व लाला लजपतराय व बिपिनचंद्र पाल. लोकमान्य टिळक हा किताब कोणाला देण्यात आला? बाल गंगाधर टिळक. टिळकांचे वृत्तपत्र केसरी कोणत्या भाषेत होते? तर ते होते मराठीमध्ये. टिळकांचे वृत्तपत्र मराठा कोणत्या भाषेत होते? इंग्रजीमध्ये. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोणी म्हटले? लोकमान्य टिळक. अलीगढ चळवळ कोणाशी संबंधित आहे? तर सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान यांनी कोणती संस्था स्थापन केली? मोहम्मद डम अँग्लो ओरिएंटल कॉलेज म्हणजेच आताचे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी. आर्य समाज संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वतींचे सुप्रसिद्ध पुस्तक कोणते? तर सत्यार्थ प्रकाश. रामकृष्ण मिशन कोणी स्थापन केले? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये कोणत्या परिषदेत भाषण केले? शिकागो धर्म संसद. स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये कोणत्या परिषदेत भाषण केले? शिकागो धर्म संसद. थिओसॉफिकल सोसायटीचे भारतातील केंद्र कुठे आहे? तर अडयार, चेन्नईमध्ये. ॲनी बेझंट कोणत्या संस्थेशी संबंधित होत्या? थिओसॉफिकल सोसायटी. ॲनी बेझंट यांनी कोणती चळवळ सुरू केली? होम रूल चळवळ. होम रूल चळवळीत टिळक कोणत्या भागात सक्रिय होते? महाराष्ट्रामध्ये. होम रूल चळवळीत ॲनी बेझंट कुठे सक्रिय होत्या? मद्रास. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला होत्या ॲनी बेझंट. पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी झाले? 1914 मध्ये. पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी संपले? 1918 मध्ये. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1906 मध्ये. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? ढाकामध्ये. मुस्लिम लीग स्थापनेत प्रमुख भूमिका कोणी बजावली? आगा खान यांनी. मुस्लिम लीग स्थापनेच्या काळातील व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड मिंटो. मिंटो मॉर्लो सुधारणा कोणत्या वर्षी झाल्या? 1909 मध्ये. या सुधारणातून कोणती गोष्ट सुरू झाली? मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक. 1916 साली काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात कोणता करार झाला? लखनौ करार. लखनौ कराराचे नेतृत्व काँग्रेसतर्फे कोणी केले? बाल गंगाधर टिळक. महात्मा गांधींची भारतात आगमन कोणत्या वर्षी झाले? 1915. गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह चळवळ कुठे केला? चंपारण, बिहार. चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1917. खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1918. खेडा सत्याग्रहात गांधीजींसोबत कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. अहमदाबाद मिल मजूर संप कोणत्या वर्षी झाला? 1918. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाला? 1919. जालियनवाला बाग इथे गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? जनरल डायर. रौलेट ॲक्ट कोणत्या वर्षी पारित झाला? 1919 मध्ये. रौलेट ॲक्टला गांधीजींनी कोणत्या नावाने संबोधले? काळा कायदा. खिलाफत चळवळ कोणत्या काळात झाली? 1919 ते 24. खिलाफत चळवळीचे नेते कोण होते? अली बंधू, मोहम्मद अली व शौकत अली. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1920. असहकार चळवळीच्या वेळी काँग्रेस अध्यक्ष कोण होते? CR दास. चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी कोणती चळवळ मागे घेतली? असहकार चळवळ. चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी झाली? 1922 मध्ये. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? CR दास व मोतीलाल नेहरू. 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतात कोणती समिती नेमली? सायमन आयोग. सायमन आयोगात भारतीय प्रतिनिधी होते का? तर नाही. सायमन आयोगाच्या निषेधावेळी काय घोषवाक्य दिले गेले? सायमन गो बॅक. 1929 साली लाहोर अधिवेशनात काय ठरवले गेले? पूर्ण स्वराज्याची मागणी. प्रश्न क्रमांक 100 बघा. लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर जवाहरलाल नेहरू. तर इथे आपले 100 प्रश्न झालेले आहे. आणखी आपण या ठिकाणी 900 प्रश्न पुढे बघूया.